नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे सीईटी मध्ये थोडीशी रिलेटिव्हली कमी पर्सेंटाईल आलेले आहेत. ठीक आहे, बघा बाळांनो, भरपूर प्रकारच्या कॅटेगरीचे कॉलेजेस असतात महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, पहिले तर तुमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात जे की खूप लिमिटेड आहेत. ठीक आहे, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट असतात जे की खूप जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये. तुमचे कॅप राऊंड मध्ये 350 कॉलेजेस आहेत, मेजरली 300 पेक्षा जास्त कॉलेजेस तुमचे सेमी गव्हर्नमेंट असतात बाळांनो, बरोबर. त्यानंतर तुमचे असतात प्रायव्हेट कॉलेजेस, जसं की आता तुमचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वगैरे झाले. ठीक आहे, आता एक नवीन सेगमेंट आलेला आहे बाळांनो कॉलेजेसचा, ज्याचं नाव आहे न्यू एज टेक स्कूल्स. काय? न्यू एज टेक स्कूल्स हा एक नवीन सेगमेंट आहे. ठीक आहे, आतापर्यंत मागच्या 2-3 वर्षातच हा एक सेगमेंट आलेला आहे बाळांनो. हा फ्युचरमध्ये खूप जास्त बूम करू शकतो असं मला पर्सनली वाटतं. ठीक आहे, आणि मी जेवढी रिसर्च करत असतो बाळांनो त्यानुसार मला माहिती देणं तुम्हाला माहिती देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता द फ्युचर ऑफ एआय इंजिनिअरिंग इज एज्युकेशन. ठीक आहे, एआयचा खूप जास्त ट्रेंड आहे बाळांनो. आता एवढे हे जे कॉलेजेस आहेत त्याच्यात एआय एक सब्जेक्ट असतो मॅक्स टू मॅक्स. ठीक आहे, हे जे न्यू एज टेक स्कूल असतात बाळांनो त्याच्यात एआय एक पूर्ण करिक्युलम असतो. ठीक आहे, सगळ्या गोष्टी एआय रिलेटेड असतात बेसिकली, है ना. तुमचं जे ट्रॅडिशनल एज्युकेशन आहे त्यापेक्षा थोड्याशा ट्रेंडिंग एज्युकेशन कडे खूप जास्त फोकस केला जातो अशा कॉलेजेसमध्ये. ठीक आहे, आता असं एक कॉलेज बाळांनो जे पुण्यातच आहे. ठीक आहे, पुण्यात का म्हणजे पुण्याचंच का मी चूज केलं, कारण पुणे कॅपिटल एज्युकेशन कॅपिटल ऑफ इंडिया आहे बाळांनो. ठीक आहे, जिथं शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणतो बेसिकली, है ना. लॅक्स ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट, खूप जास्त इंजिनिअरिंग स्टुडंट याच्यामध्ये पुण्यामध्ये शिकतात बाळांनो. इंडियामध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर्स पुण्यामधून बनतात. ठीक आहे, फास्ट ग्रोइंग टेक हब आहे बाळांनो, आणि सगळ्यात जास्त आयटी कंपनी स्टार्टअप आता पुण्यामध्ये आहेत बाळांनो. ठीक आहे, बँगलोर नंतर पुण्यामध्ये. ठीक आहे, म्हणून पुण्यामध्येच हे कॉलेज आहे आपलं. ठीक आहे, त्या कॉलेजबद्दल मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देतो बाळांनो. ठीक आहे, त्या कॉलेजचं नाव आहे बाळांनो ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, हे एक एआय फर्स्ट बीटेक प्रोग्राम आहे बाळांनो जे ऑफर्ड करतं अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी. ठीक आहे, आता अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे बाळांनो, त्याच्यात हे एक नवीन कॉलेज आलेलं आहे. ठीक आहे, ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, है ना. माझं असं म्हणणं आहे ना, ठीक आहे, तुमचे थोडेफार कमी पर्सेंटेज जर असतील सीईटी मध्ये तर याची एक्झाम देऊन द्या बाळांनो. याची एक्झाम एसॅट नावाची एक्झाम असते जी तुमची 8 ऑफ जुलैला होणार आहे बाळांनो. केव्हा? 8 ऑफ जुलैला, आणि 9 ऑफ जुलैला याची एक्झाम आहे, ना. 8 ऑफ जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात, 9 ऑफ जुलैला याची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे, आता याची एक्झामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कमीत कमी एक्झाम देऊन द्या, माझं असं म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं तो आपला नंतरचा प्रश्न असतो बाळांनो, पण आपल्याकडे एक बॅकअप ऑप्शन क्रिएट होऊन जातं. ठीक आहे, आणि न्यू एज टेक स्कूलमध्ये मला ऑल्टा थोडंसं जास्त चांगलं वाटलं म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलं बाळांनो, है ना. ठीक आहे, आता ऍडमिशन घ्यायचंय का आपल्याला? लगेच नाही, आपल्याला फक्त एक बॅकअप क्रिएट करून ठेवायचं आहे बाळांनो. ठीक आहे, आता पुणे थ्रायव्हिंग टेक इकोसिस्टम बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, टीसीएस, इन्फोसिस, एक्सेंचर, कॉग्निझंट, मास्टरकार्ड, बार्कलेज, मर्सिडीज, असे 1000 ऑफ स्टार्टअप्स पण इथं पुण्यामध्ये आहेत बाळांनो. मोठ्या कंपनीज, एमएनसीज वगैरे सगळ्या पुण्यामध्ये आहेत. ठीक आहे, म्हणून पुण्यामध्ये कॉलेज चूज करणं खूप चांगली गोष्ट असते बेसिकली. ठीक आहे, जर कॉलेज चांगलं भेटत असेल तर, है ना. इंडस्ट्रीज आज काय डिमांड करतात बाळांनो? एआय स्किल. ठीक आहे, एआय इतकं जास्त ट्रेंडिंग आहे बाळांनो. ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी ऑटोमेट होत आहे, एआय ने ऑटोमेट होत आहे बेसिकली. ठीक आहे, तर एआय येणं खूप गरजेचं आहे. एआय ह्युमनचा जॉब रिप्लेस करू शकतो का? येस, डेफिनेटली रिप्लेस करू शकतो, पण त्या इंडिव्हिज्युअलचा जॉब रिप्लेस करू शकतो का ज्याला एआय सोबत काम करता येतं? बिलकुल नाही बाळांनो. ठीक आहे, एआय खूप चांगली गोष्ट आहे, पण एआय प्लस ह्युमन ही सगळ्यात जास्त बेस्ट गोष्ट आहे बाळांनो. ठीक आहे, हे कधी रिप्लेसेबल नसणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला आता एआय, एमएल, डीएस वगैरे हे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आता जास्त इन्क्लूड व्हावं लागेल ॲज कम्पेअर टू बाकीच्या फील्ड्समध्ये. ठीक आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मागतात कंपनीज बाळांनो, लाईव्ह प्रोजेक्ट्स मागतात, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मागतात, इंडस्ट्री रेडीनेस मागतात. इंडस्ट्री रेडीनेस म्हणजे इंडस्ट्रीला ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे तो तुमची कॉलेजने प्रोव्हाइड केली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ऑल्ट्रा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लूड केल्या जातात बाळांनो. नक्कीच तुम्ही याची टेस्ट देऊ शकतात, खूप महत्वाची एक्झाम आहे बाळांनो. ठीक आहे, लर्निंगचा एक डिफरंट अप्रोच आहे. पहिले तुम्ही बिल्ड करतात, त्यानंतर डेव्हलप करतात बाळांनो, त्यानंतर स्पेशलाइज करतात, त्यानंतर लॉन्च करतात. फर्स्ट इयरला तुम्ही काय करतात? बेसिकली बिल्ड करतात, है ना. एआय टूल्स वगैरे बिल्ड करतात. सेकंड इयरला काय करतात? तुम्ही डेव्हलप करतात. काय करतात? डेव्हलप करतात. तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप करतात. थर्ड इयरला तुम्ही एक स्पेशलायझेशन घेतात. ठीक आहे, डेटा स्ट्रक्चर्स वगैरे शिकून तुम्ही एक स्पेशलायझेशन मध्ये जातात बेसिकली. आणि फोर्थ इयरला तुम्ही तुमचा एक कॅपस्टोन प्रोजेक्ट लॉन्च करतात बाळांनो. एक तुमचे प्रोजेक्ट बनवतात, इंटर्नशिप करतात, प्लेसमेंटसाठी प्रिपरेशन होतात. तर म्हणजे 1, 2, 3, 4 4 वर्षाचा यांचा प्लॅन खूप सॉर्टेड आहे. याच्यावर्षी मी रिसर्च केलं चांगल्या पद्धतीने, है ना. पहिल्या वर्षीला तुम्ही बिल्ड करतात. बिल्डमध्ये काय करतात तुम्ही? C++ सारख्या लँग्वेजेस, पायथन सारख्या लँग्वेजेस. ठीक आहे, त्यानंतर मॉडर्न वेब डेव्हलपमेंट, गिटहब, व्हर्जन कंट्रोल, कोडिंग, म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकतात फर्स्ट इयरला. ठीक आहे, डे 1 पासून तुम्ही कोडिंग करतात बाळांनो, डे 1 पासून, है ना. सेकंड इयरला काय करतात, है ना, एआय फ्रॉम डे 1. ठीक आहे,
पहिल्या दिवसापासून एआय तुम्हाला शिकावं लागेल त्या कॉलेजमध्ये, ठीक आहे. ChatGPT, क्लॉड, परप्लेक्सिटी, एआय असिस्टंट टूल्स आले, ठीक आहे. तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काय एआय कसं काय तुम्हाला मदत करू शकतं, तुमचा टाइम कंझ्युम करण्यासाठी एआय, टाइम कमी कंझ्युम व्हावा यासाठी एआय काय काय मदत करू शकतो, या सगळ्या गोष्टी तुमच्या फर्स्ट इयरमध्ये शिकवल्या जातात बाळांनो, ठीक आहे. तुम्ही बिल्ड करतात, ठीक आहे. रिअल प्रोजेक्ट्स बिल्ड करतात, गिटअप पोर्टफोलिओ तुम्ही बिल्ड करतात, ठीक आहे. प्रॅक्टिकल कोडिंग एक्सपिरियन्स तुम्हाला असतो बाळांनो, ठीक आहे. तुम्ही एका वर्षात तुमचं वर्क शोकेस करायला लागून जातात, ठीक आहे. आता तुम्हाला मॅकबुक तुम्हाला फ्री भेटणार आहे बाळांनो, इथं फ्री मॅकबुक, ठीक आहे. 15+ प्रीमियम एआय टूल्स तुम्हाला फ्री भेटणार आहे. जसं क्लॉड वगैरे झालं ना, यांचे प्रीमियम द्यायची तुम्हाला गरज नाही. आणि मॅकबुक हे काय असणार आहे बाळा, तुमचं फ्री असणार आहे. मॅकबुक तुम्हाला भेटणार आहे, फ्री लॅपटॉप आहे ना. त्यानंतर सेकंड इयर काय आहे बाळांनो तुमचं, सेकंड इयरमध्ये तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंट, LLM, APIs, एआय चॅटबोर्ड्स, इंटेलिजंट ऍप्लिकेशन, या सगळ्या गोष्टी शिकतात बेसिकली सेकंड इयरला, ठीक आहे. आता तुमच्यासाठी नवीन असतील, मला थोडंसं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणून मी हे नावं वगैरे इथं टाकलेत बाळांनो. थर्ड इयरला तुम्ही टेन्सरफ्लो, पायटॉर्च, AWS क्लाउड, त्यानंतर क्लाउड डेव्हलपमेंट, MLOps वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकतात. फोर्थ इयरला तुम्ही कॅपस्टॉन प्रोजेक्ट लॉन्च करतात बाळांनो. त्यानंतर तुम्ही प्लेसमेंट बुट कॅम्प्स अटेंड करतात, मॉक इंटरव्ह्यूज तुमचे होतात, सिस्टम डिझाईन, एंड टू एंड एआय प्रोडक्ट्स तुम्ही बनवतात बेसिकली, ठीक आहे. तुम्ही ग्रॅज्युएट फक्त डिग्रीने नाही होत बाळांनो, मोर दॅन डिग्री है ना. फक्त डिग्री तुम्हाला चांगल्या प्लेस कंपनीमध्ये नाही पोहोचू शकत, या गोष्टीला तुम्हाला समजावं लागेल, ठीक आहे. स्ट्रॉंग गिटअप पोर्टफोलिओ तुमचा बनतो, मल्टिपल लाईव्ह प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करतात, लाईव्ह इंडस्ट्री एक्सपिरियन्स तुम्हाला असतो, इंटरव्ह्यू रेडी स्किल्स तुम्ही बनतात बाळांनो. प्रोजेक्ट स्टुडंट बिल्ड, ठीक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही बनवतात, फूड डिलिव्हरी ॲप आतापर्यंत विद्यार्थ्यांनी बनवलंय स्वतः अल्टाच्या विद्यार्थ्यांनी, ठीक आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बनवतात, एआय चॅटबॉट्स, ठीक आहे. एआय इमेज जनरेटर, एआय क्लाउड असिस्टंट, या सगळ्या गोष्टी स्टुडंट बनवतात बाळांनो, ठीक आहे. प्रोडक्शन लेवल एक्सपिरियन्स बद्दल जर बोलायला गेलं बाळांनो, व्हॉट्सअप स्टाईल चॅट ॲप वगैरे या स्टुडंटने बनवले, इथल्या स्टुडंटने, ठीक आहे. जॉब पोर्टल बनवले, ठीक आहे. एआय पॉवर्ड CRM बनवले, ठीक आहे. MLOps बनवलेत बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर पुणे का, पुण्यामध्ये जास्त हॅकॅथॉन्स होतात बाळांनो, स्टार्टअप इव्हेंट्स होतात, नेटवर्किंग होते, इंटर्नशिप होतात, ठीक आहे. इंडस्ट्री एक्सपोजर होतं, म्हणून पुणे एक बेस्ट आहे बाळांनो. आणि ऑल्टा माझ्या हिशोबाने तुम्हाला जर प्रायव्हेटमध्येच घ्यायचं असेल तर ऑल्टाला तुम्ही एकदा व्हिजिट पण करून येऊ शकतात, अजिंक्य DY पाटील कॉलेजला, लोहगावला, ठीक आहे. पण आधी टेस्ट द्या, टेस्ट देऊन आपल्याकडे स्कोर कार्ड राहिला की हा माझं झालंय ऑल्टामध्ये सिलेक्शन, सीईटी मध्ये चांगल्या कॉलेजमध्ये झालं, मी सीईटी मध्ये निघून जाईल कॅप राऊंड नाही झालं, माझ्याकडे ऑल्टा पण आहे ऑप्शन ॲज अ बॅकअप, है ना. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं असतं बाळांनो. जाऊ द्या ना, तुम्ही एक्झाम देत राहा, किती 200 रुपये, 400 रुपये, 100 रुपये असे फीज असतात एक्झाम द्यायच्या, एक्झाम देत राहा ना बाळांनो, है ना. इंडस्ट्री एक्सपर्ट्स कडून तुम्ही शिकतात बाळांनो, मेंटर्स फ्रॉम गुगल, मायक्रोसॉफ्ट, Amazon, VMware अशा कंपनीज कडून तुम्ही शिकतात बेसिकली, है ना. म्हणजे अशा कंपनीतल्या मेंटर्स कडून, म्हणजे या फॉर एक्झाम्पल गुगलमधले जे इंजिनियर्स असतील, गुगलमध्ये जे काम करता इंजिनियर, त्यांच्याकडून तुम्ही शिकणार, ठीक आहे. ते तुमचे मेंटर असणार बाळांनो. मायक्रोसॉफ्ट, Amazon, VMware अशा मोठ्या मोठ्या कंपनीचे, ठीक आहे. रिअल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बेसिकली तुमची प्रॅक्टिस होते, ठीक आहे. आता पुणे व्यतिरिक्त अजून यांची कॅम्पसेस कुठे आहेत बाळांनो, हैदराबाद, जयपूर, इंदोर, सोनीपत, ठीक आहे. हे सगळे कॅम्पसेसमध्ये पण तुम्ही जाऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन पुणे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला ASAT एक्झाम द्यायची आहे बाळांनो, ठीक आहे. ASAT एक्झामची डेट तुमची 8 जुलैपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय, 9 जुलैला एक्झाम आहे बाळांनो. तुम्हाला हा जर कोड यूज केला तुम्ही ALTAAT, है ना, तर तुम्हाला काय 80% तुमची फीज माफ होऊन जाईल बाळांनो. 100-200 रुपये तुमची फीज असेल तेवढी भरून द्या, ठीक आहे. टेस्ट देऊन द्या, ठीक आहे. बिल्ड स्किल, बिल्ड प्रोजेक्ट, बिल्ड युअर फ्युचर, ओके. तर हे सगळ्या गोष्टी थोड्या ऑल्टाबद्दल मला सांगायच्या होत्या. तुम्हाला करू वाटलं तुम्ही करू शकता, ठीक आहे. माझं काम आहे, 10 गोष्टी मला समजतात, 10 गोष्टी माहीत पडतात, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे. आणि मी असं नाही म्हणत आजच 2 लाख रुपये भरून ऍडमिशन घ्या, मी असं तुम्हाला कधीच सजेस्ट नाही करत. माझं असं म्हणणं असतं ना, 10 बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवू आपण. आपल्याकडे 10 गोष्टी राहिल्या, आपण कोणती ना कोणती गोष्ट चूज करू, है ना. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो, फर्स्ट प्रेफरन्स आपला कॅप असला पाहिजे, कॅपमध्ये चांगलं कॉलेज काढू. जर नाही निघालं बाय चान्स तर आपल्याकडे एक बॅकअप पाहिजे बाळांनो. काय पाहिजे? बॅकअप पाहिजे. बॅकअपसाठी आपल्याला ऑल्टाची एक्झाम देऊन ठेवा, ठीक आहे. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.